शेतकऱ्यांच्या एकजुटीचा कोकणातील आंबा व काजूचं मोठं नुकसान झाल्यानं यावर्षी जवळपास 90% उत्पन्न घटलंय। 12 मार्च रोजी शेतकरी बागायतदारांनी ओरोस येथे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता। यावेळी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असं आश्वासनही देण्यात आलं होतं, मात्र अद्यापपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार 23 मार्च रोजी नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करत महामार्ग रोखून धरला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो, जय जवान जय किसान अशा घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या। सुमारे 1 तासानंतरही आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली न गेल्यानं तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्याने आंदोलनकर्ते कणकवलीच्या दिशेनं महामार्ग रोखण्यासाठी रवाना झाले होते।